नमस्ते. फॅब्रिक पेंटिंगमध्ये वेट फॅब्रिक टेक्निक हा प्रकार आपण इथे पाहतो आहे. रिंग लावून कापड व्यवस्थित ताणून बसवायचे, त्याच्यावरती सुरकुत्या बिलकुल नकोत आणि स्प्रे मारून कापड ओलं करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावरती सेटासिल्क कलर्सचा हलका ब्रश फिरवून रंगकाम करायचं आहे. स्प्रे इतका मारला नाही पाहिजे पाण्याचा की ओघळ जातील रंगाचे, किंवा ब्रशमध्ये रंगसुद्धा जास्त घ्यायचा नाही आहे, ज्यामुळे वेडेवाकडे ओघळ जातील. रिंगच्या अगदी कडेपर्यंत पेंटिंग करायचं नाही आहे, नाहीतर रिंगच्या बाजूंचं मार्किंगसुद्धा तुमच्या पेंटिंगमध्ये येऊ शकतं. आता हे फ्रीहँडमध्ये रंगवून झाल्यानंतर पूर्ण वाळल्यावरती याच्यावरती कोनवर्क करायचं आहे. इथे मी काळा रंगाचा कोन वापरते आहे आणि काळ्या रंगाचं कोनवर्क करून हे डिझाईन आपण पूर्ण करणार आहे. वेट फॅब्रिक टेक्निक जे आहे ते बांधणीचा इन्स्टंट प्रकारसुद्धा करण्यासाठी उपयोगाचा आहे. डाय वापरून करायचं झालं तर प्रोसेस खूप लेंदी असते, पण या सेटासिल्क कलर्समध्ये तुम्हाला झटपट बांधणीचा इफेक्ट आणता येऊ शकतो. त्याचप्रमाणे बॅकग्राऊंड बरीचशी तुमची कव्हर होते आणि थोडक्या कामामध्ये तुमचा पेंटिंगचा जो नमुना आहे तो तयार होऊ शकतो. वेट फॅब्रिक टेक्निकचे हे फायदे आहेत. पेंटिंग जे दिसतं ते अगदी ओरिजिनल प्रिंटसारखं दिसतं, कारण की शाईसारखे अगदी पातळ रंग असतात हे, आणि कापडामध्ये खूप छान मर्ज होतात. प्रात्यक्षिक लक्ष देऊन पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.